सकाळी सकाळी असं काही घडेल याची कल्पनासुद्धा केली नव्हती. काय तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्या अगोदर माझ्या दोन्ही मुलांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि दोघांचीही शाळा चालू झालेली आहे. मुलीने सांगितलं मम्मा मला रव्याचा शिरा खायचा आहे आणि सम्राटने म्हणजे मुलाने सांगितलं की मम्मा मला उपमा खायचा आहे. दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, कधीतरी सिमिलर असतात. मग मी सर्वात अगोदर इथे शिरा बनवायला घेतला आणि शिऱ्यासाठी लागणारा जो ड्रायफ्रूट्स असतो, सुकामेवा असतो, तो काढला. तो बघते तर काय त्यामध्ये अक्षरशः कीड लागलेली आहे. आणि मी हे जे ड्रायफ्रूट्सचं पॅकेट आहे ते आत्ता जस्ट मी दिवाळीमध्ये घेतलेलं आहे आणि याच्या अगोदर असं कधीच झालेलं आहे. हे जे पॅकेट आहे हे मी डीमार्टमधून घेतलेलं आहे आणि सगळ्यात जास्त वस्तू घरातल्या मी डीमार्टमध्येच घेत असते. पण असं कधीच होत नाही, यावेळेस झालेलं आहे. तर इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे. तर मग जी पॅकेट आहे त्यावरची एक्सपायरी डेट आहे तर ती पुढच्या महिन्यात आहे, आणखी टाईम आहे आणि जस्ट मी आता दिवाळीमध्ये हा सुकामेवा घेतलेला आहे. तर इथे हे जे एक पॅकेट आहे 500 ग्रामचं म्हणजे अर्धा किलोचं जे पॅकेट आहे ते 438 रुपयाचं आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे कष्टाने पैसे कमवतो तर असे वाया जायला नको. तर हे बघून मला खरंच खूप दुःख झालेलं आहे आणि असं कधीच होत नाही, पहिल्यांदा असं झालेलं आहे. तर आता या ड्रायफ्रूटचं करायचं काय हा विचार सतत माझ्या मनामध्ये होता. मग इथे मी माझ्या मुलीसाठी शिरा बनवलेला आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स बाजूला होते, दुसरे होते, त्यामुळे ते ॲड केले आणि शिरा बनवला. तिने सांगितलं की स्कूलमध्ये मैदानी खेळ चालू आहे तर त्यासाठी मम्मा थोडंसं काहीतरी असं हेल्दी दे. त्यामुळे मग मी तिच्या टिफिनमध्ये सलाड आणि तिला ग्लुकॉन-डी दिलेली आहे. त्यानंतर मी सम्राटसाठी ते छान असा उपमासुद्धा बनवून घेतलेला आहे. उपमा बनवून त्याचा टिफिन पॅक केला आणि दोघांनाही मी शाळेत सोडलं. आणि जे माझं रुटीन असतं डेली रुटीन, जे की मध्ये मध्ये बंद झालं होतं दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, वॉक करायचं म्हणजे चालण्याचं, कारण सकाळी सकाळी चाललेलं शरीरासाठी खरंच खूप चांगलं असतं, फायदेशीर असतं. त्यानंतर मग इथे एक असा रूट येतो, तिथे असं छान अशी नर्सरी आहे, जेणेकरून तिथं असं खूप सुंदर सुंदर अशी फुलं आहेत. अगदी बघितलं ना तर मन प्रसन्न होतं. अगदी 1 मिनिटभर तिथे थांबून मी सर्व फुलांना बघत असते, किती सुंदर दिसतात. आणि थोडंसं पुढं आलं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे सर्व फूल असे जे आहेत ते झाडावरतून खाली गळालेले आहेत. बघा याची दांडी वेगळी आहे ऑरेंज कलरची आणि फूल आहे ते व्हाईट आहे. हे बघा, एक प्रकारची आपली वॉकिंग पण होते आणि असं छान छान आपल्या डोळ्याला अशा चांगल्या वस्तू दिसतात. त्यानंतर इथे आहे भाजी, आणि हिरवी भाजी दिसली ना तर मला अक्षरशः म्हणजे पटकन मी घेतेच, कितीही महाग असो पण मी ती घेते म्हणजे घेतेच. त्यानंतर मी इथे मेथीसुद्धा घेतली आणि घरी आले तर दोघांचीही तयारी करून त्यांना शाळेत पाठवेपर्यंत माझ्या घरातला पसारा, किचनचा पसारा तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा जो काही सर्व पसारा पडला होता तो आवरला. मेथीची भाजी बनवली. त्यानंतर मी इथे मला जे आवडतात ना त्या मिरच्या मी इथे तळलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी चपात्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत. आणि असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.